सर्वच आरक्षण आंदोलकांसाठी आताची ही एक सर्वात मोठी बातमी आहे, कारण इंडिया आघाडी सत्तेत आली तर आरक्षण मर्यादा वाढवणार अशी मोठी घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे। राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान ही एक मोठी घोषणा केली आहे। सध्या झारखंडमध्ये भारत जोडो न्याय यात्रा पोहोचली आहे। देशभरामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन सुद्धा या यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी दिल्याचं कळतंय। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, एक मोठी घोषणा त्यांनी केली आहे, इंडिया आघाडी सत्तेत आली तर आरक्षणाची जी मर्यादा केंद्र सरकारने इंदिरा साहनी प्रकरणामध्ये घालून दिलेली होती ती आता वाढवली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। सातत्यानं राज्यामध्ये जो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे, उत्तरेकडील राज्यामध्ये जाट आरक्षणाचा प्रश्न आहे, प्रत्येक राज्यामध्ये आरक्षणाची मर्यादा ही 50% वरती जात आहे। तर अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून 50%ची जी कॅप घालण्यात आलेली आहे इंदिरा साहनी खटल्यामध्ये ती काढण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। मात्र सध्याच्या सरकारने याबाबत ठोस अशी भूमिका घेतलेली नाहीये। त्या दरम्यान राहुल गांधी यांनी काल जी घोषणा केलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे काँग्रेससाठी, कारण इंदिरा साहनी खटल्यामध्ये 9 न्यायाधीशांच्या घटनापीठाने निर्णय देताना विशेष परिस्थितीतच 50%ची आरक्षण मर्यादा ओलांडण्यासंदर्भात पुनर्विचार होऊ शकतो असा निकाल दिला होता। मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष परिस्थिती तुम्ही विषद करण्यामध्ये अपयशी ठरला होता असं म्हटलं होतं। त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडायचा असेल तर यासाठी घटना दुरुस्ती हाच पर्याय आहे। मात्र हा प्रश्न केंद्र सरकारच्या दरबारी मांडण्यात आतापर्यंत सर्व सरकारला अपयश आलेलं आहे। किंबहुना हा प्रश्न आमच्याकडे घेऊन येऊ नका अशी केंद्र सरकारची पद्धत राहिलेली आहे। वारंवार खासदार बाहेर बाईट देतात मीडियाशी, मात्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना सांगण्यासाठी गजावतही हे आपण पाहिलेलं आहे। त्या दरम्यान आता राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे की 50%ची जी कॅप आहे ती हटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू किंवा आम्ही ती हटवू असं जर म्हटलं असेल तर घटना दुरुस्ती करणं हे अपेक्षित आहे। आणि राहुल गांधी या अगोदर देखील जातनिहाय जनगणना आणि 50%च्या कॅप बद्दल आता केलेलं मोठं विधान हे आगामी निवडणुकांमध्ये महत्वाचं ठरणार आहे। कारण आपण या अगोदर देखील पाहिलेलं आहे, मराठा आरक्षण असो किंवा जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आणि दुसरीकडं मंडल कमंडलची लढाई पाहिली होती बिहारमध्ये आणि याने एक वेगळी दिशा देशाच्या राजकारणाला दिली होती। आता पुन्हा एकदा राहुल गांधी या मंडल कमंडलच्या लढाईमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत आणि आता यामध्ये यांना कितपत यश येतं हे पाहणं महत्वाचं आहे। यावरती आता निश्चितपणे काय प्रतिक्रिया उमटतात महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती हे पाहणं महत्वाचं आहे। अगदी धन्यवाद शिवाजी या सगळ्या अपडेटसाठी। आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर जोडले गेलेले आहेत। भोईटे सर, खूप मोठी अशी ही घोषणा आहे, इंडिया आघाडी जर सत्तेत आली तर आरक्षणाची मर्यादा आम्ही वाढवू अशा पद्धतीची घोषणा, अशा पद्धतीचं आश्वासन राहुल गांधी देताना दिसतात। या सगळ्याचा एकूणच देशभरातील जे वेगवेगळ्या समाज घटक आहेत आणि जे आंदोलन करत आहेत आरक्षणासाठी त्या सगळ्यांसाठी ही मोठी बातमी आणि याचा खूप मोठा परिणाम सुद्धा होणार आहे। यामिनी बरोबर आहे की देशाच्या राजकारणाला एक प्रकारे नवी दिशा देणारी ही घोषणा ठरू शकेल। मला ठाऊक आहे की सध्या जे काही राजकारण चालू आहे त्यात ही घोषणा किती महत्वाची असा प्रश्न काहींना पडू शकेल। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये फक्त महाराष्ट्रातील मराठा समाजच नाही तर गुजरातमधील पाटीदार असतील, पटेल समाज, जाट आहेत उत्तरेतील, तसंच इतर अनेक अशा जाती आहेत ज्या स्वतःला इतर मागासवर्गीयांमध्ये म्हणजे ओबीसी समुदायात समाविष्ट केलं जावं यासाठी सतत आंदोलन करतायत। मात्र दरवेळी त्यांची आंदोलनं कितीही उग्र झाली, कितीही त्यांनी जोर लावला तरी सुद्धा एका मुद्द्यावर येऊन मागणी थांबते, ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं इंदिरा साहनी प्रकरणानंतर 50%ची जी मर्यादा घालून दिलेली आहे की 50%च्या वर केवळ अपवादात्मक परिस्थितीत आरक्षण वाढवता येईल असं सांगितलं जातं। आपल्या महाराष्ट्रातलं जर उदाहरण पाहिलं यामिनी आपण, तर मराठा समाज एवढी वर्ष आंदोलन करतोय। 2013 त्यानंतर आघाडीच्या काळात तेव्हाची जी आघाडी होती काँग्रेस राष्ट्रवादीची, त्यानंतर भाजपचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना असं वारंवार आरक्षण कायद्यानं देऊ नये, तो कायदा काही सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही। त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे इंदिरा साहनी प्रकरणाचा अडथळा। आता जर तो 50%चा अडथळा आता शिवाजी काळे जसं सांगत होते तसा संसदेत कायदा घटना दुरुस्ती करून
दूर केला गेला तर फार मोठं पाऊल उचललं जाईल. हे अशक्य नाहीये. खरं तर अनेकांना हाच प्रश्न पडतो की एकीकडे प्रत्येक जातीच्या भल्याचा प्रत्येक पक्ष विचार करतो, मात्र एवढ्या वर्षात कोणत्याही पक्षानं, अगदी गेली 10 वर्ष सत्तेत असणाऱ्या भाजपानेही, त्याआधी सत्तेत असणाऱ्या काँग्रेसनेही किंवा इतर पक्षांनीही सामाजिक न्याय देण्याची भाषा बोलली जाते, मात्र हा अडथळा दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. आता जर तो अडथळा दूर, जर इंडिया आघाडी सत्तेत येईल का नाही येईल, मात्र याबीनी एका विरोधी पक्षाचा, मोठ्या विरोधी पक्षाचा नेता जेव्हा अशी घोषणा करतो तेव्हा स्वाभाविकच मतदार प्रभावित होतील. या शक्यतेतून सत्तेत असणाऱ्या भाजपाला सुद्धा या मुद्द्यावर यावं लागेल. भाजपाला सुद्धा आपल्या जाहीरनाम्यात याविषयी बोलावं लागेल किंवा कदाचित आधीच हा मुद्दा डिफ्यूज करण्यासाठी भाजपा निवडणुकीआधीच तसं काही पाऊल उचलता का हे पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग ठरू शकेल. अगदी सर. हो, खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही सविस्तरपणे याचं विश्लेषण केलं. यासाठी आपल्यासोबत मराठा आरक्षणाविषयीचे आंदोलक योगेश केदार जोडले गेलेले आहेत. योगेश जी, सातत्याने ज्या वेळेला मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत यायचा तेव्हा तेव्हा या प्रकरणाचा उल्लेख केला जायचा. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा जर वाढली तर मराठा आंदोलकांना किंवा एकूणच सगळ्या राज्यभरातल्या आणि देशभरातल्या आंदोलकांना याचा किती फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? नाही बघा, राहुलजी गांधींचं जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटला ऐकून मराठा समाजाने आपल्या मागणीमधली तीव्रता कमी करण्यात काही अर्थ नाही अशा भूमिकांतले आम्ही आहोत मराठा समाजातले तरुण बांधव. त्याचं कारण आहे जवाचे गहू तेव्हाच्या पोळ्या, अशी साधी म्हण आहे. ते जेव्हा सत्तेत येतील, सत्तेत आल्यानंतर ते निर्णय निकाल म्हणजे तो म्हणजे मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न करतील, मग त्यांच्या सोबतच्या अलायन्स मधले पक्ष त्यांना किती साथ देतील, हे अनेक प्रश्न त्याच्यामध्ये गुंतागुंत आहे. आत्ताच मी एक बारकावा सांगतो मॅडमजी, केंद्र सरकारने एक घटना दुरुस्ती करून EWS नावाचं आरक्षण दिलेलं आहे. पूर्वी जे आरक्षण आपलं देश स्वतंत्र झाल्यानंतर संविधान स्वीकारल्यानंतर जे होतं ते 1951 पासून, 1950 ला संविधान स्वीकारलं, 1951 पासून आपण 51ला एक घटना दुरुस्ती केलेली आहे आपल्या संविधानामध्ये. आणि त्या घटना दुरुस्तीमधून 15(4) आणि 16(4) आले, जे सामाजिक आणि शैक्षणिक मागास असणाऱ्या लोकांना आयोग नेमून आरक्षण देण्याची व्यवस्था पूर्वीपासून म्हणजे आहे. तेव्हा SC आणि ST लागू होतं आणि त्याच 15(4) 16(4) अंतर्गत 1990 नंतर मंडल आयोग स्वीकारल्यानंतर OBC नावाचं आरक्षण आले. आता या आरक्षणामध्ये आणि 15(6) मध्ये एक फक्त कन्क्लुजन करून म्हणजे माझा मुद्दा लक्षात येईल की या 15(4) आणि 16(4) आरक्षणाची मर्यादा 50% वर वाढवता येणार नाही. अगदी योगेशजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. आपल्यासोबत OBC नेते लक्ष्मण हाके सुद्धा जोडले गेलेले आहेत. हाकेजी, ही मोठी घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे. इंडिया आघाडी सत्तेत आली तर जी 50% आरक्षणाची मर्यादा घालून दिलेली आहे ती आता वाढवली जाणार आहे असं त्यांनी म्हटलंय, असं आश्वासन त्यांनी देत आहेत. तुम्ही त्यांच्याकडे कसं बघताय? खरं तर सर्व पक्षांच्या नेत्यांचं आणि कायद्याच्या सभागृहामधल्या, मग ते घटक राज्यांची कायद्याचे सभागृह असोत किंवा देशाचं सभागृह असो, या निवडून येणाऱ्या लोकांचं आरक्षणासंदर्भातला उद्देश, हेतू आणि सामाजिक न्यायाचं तत्व हे या लोकांना कुठेतरी समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. बरं, राहुल गांधींनी जे स्टेटमेंट दिलंय कॅप काढून टाकल्या संदर्भातलं, मला वाटतंय हा ओपन टू ऑल लोकांवरती, म्हणजे खुल्या गुणवंतांचा जो प्रश्न आहे की ज्यामध्ये कॅटेगरी मधले सुद्धा लोक त्या ओपन मध्ये कॉम्पिट करू शकतात. आणि मग जर ही कॅप उठवली आणि जर हे आरक्षणाचा जर क्वांटम वाढवला तर मला वाटतंय तो ओपन टू ऑल सगळ्या गुणवंतांच्या हक्कावरती ही गदा येऊ शकते. आणि हे घटनेच्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये सुद्धा या गोष्टीवरती आपलं स्पष्ट मत अधोरेखित केलेलं होतं. त्यामुळं राहुल गांधी किंवा असोत किंवा पक्ष, या देशातले कुठल्याही पक्षाचे नेते असोत, आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी दिलं गेलेलं आरक्षण आहे, सामाजिक न्यायासाठी दिलं गेलेलं आरक्षण आहे. लोकांचा विकास करायचा असेल तर तुम्ही विकासाच्या योजना आणू शकतात, त्यावरती तुम्ही जातनिहाय जनगणना करू शकता. कुणाला काय द्यायचं आहे आणि कोण विकासाच्या प्रक्रियेच्या आजही बाहेर आहे त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या योजना आणू शकतात. परंतु रिझर्वेशन पॉलिसी, हाकेजी, देशभरामधल्या जातनिहाय जनगणनेचा तुम्ही जो उल्लेख करताय याविषयी सुद्धा त्यांनी आश्वासन दिलं. इंडिया आघाडी सत्तेत आली तर आम्ही सुद्धा जातनिहाय जनगणना करू असं ते म्हणतात. येस, जातनिहाय जनगणनेचं मी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करतो, परंतु कॅब उठवण्यासंदर्भात हे मात्र घटना विरोधी आहे आणि सामाजिक न्यायाच्या तत्वाच्या विरोधामध्ये आहे आणि ओपन टू ऑल गुणवंतांच्या हक्कावरती गदा आणणार आहे. बरं,
हाकेजी खूप खूप धन्यवाद, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिलीत आणि तुमची भूमिका मांडलीत यासाठी.